त्याचबरोबर श्री संतोष आनाजी शेलार उपाध्यक्ष आहेत. नवतरुण मंडळ वागदरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यांना विनंती आपण विराजमान व्हा. वागदरे गावची स्पर्धा आहे आणि आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या वागदरे गावच्या आपल्या गावच्या स्पर्धेचा आपण सर्वांनी आस्वाद घ्या अशी विनंती आपण त्यांना करूया. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर आवाज आणि आपण चर्चा केली. या आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं टायटल जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालंय चावली क्रिकेट असोसिएशन यांच्या विद्यमानाने जन्नी माता चषक भव्य दिव्य स्पर्धा, जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आहे आणि चर्चा होतीये. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल या रात्रीच्या रजनीमध्ये, अंडर लाईट मध्ये, फ्लड लाईट मध्ये ही होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, जिथे एक गाव 11चा क्रिकेटचा हा सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक ओम हा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये आला. पहिल्याच बॉल वरती फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅच कॅरी केला गेलाय. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बॅक टू द पवेलियन, नाव आहे जयेश. मोठ्या विकेटचं पतन झालंय. बिग फिश ऑन द बिग बास्केट, मोठी मासली लागली आहे गळाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दोन टीम मध्ये लढाई पाहायला मिळाली. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळाली आहे डांगरेघर टीम. या टीमने मात्र टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतला तो फलंदाजीचा. तर गोलंदाजीसाठी टीम आहे दिवदेव वाडी. या टीमकडे नजरा वळवल्यात. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती अमर शेलार आणि त्यांची टीम. या आलेल्या मान्यवरांचा खऱ्या अर्थाने यथोचित सन्मान केला जातोय. प्रत्येक मान्यवर आमच्यासाठी खास आहे, विशेष आहे. आम्हाला या प्रत्येक मान्यवरांचे आभार आहेत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जावली तालुक्याला एक नवीन वळण देणारी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली, जिथे ग्रामदेवतेचा नाम उल्लेख जननी माता या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. या आयोजन टीमचं आम्ही आभार मानू आणि घेऊन जातो पुन्हा एकदा इनाट नंबर 3 वरती डांगरेघर संघाकडून आघाडीला आलेला फलंदाज, नाव आहे प्रवीण. ओव्हर द विकेटने गोलंदाज ओम. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करेल, कॅरी करेल. दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव ही धावफलकावरती आली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे. संघर्षाची ही वाट आहे, वाटेवरचा हा प्रवास आहे. तो प्रवास सुरू केलाय इन ऍक्शन मध्ये टीम डांगरेघरने. पुन्हा एकदा ओम निघालेत. हो, यावेळी मात्र शॉटला कवसला क्षेत्ररक्षक आहे तिथे 30 यार्ड सर्कल मध्ये. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ही स्पर्धा, ह्या स्पर्धेची सातत्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा राहिली आहे. आता मात्र दोन टीम मध्ये लढलेली ही तुंबड युद्ध, रणखंदन, हा रणसंग्राम. ओव्हर द विकेटने हो, यावेळी ऑन साइडला शॉट मिड विकेटला प्रोडक्शन दिलंय, मात्र डीप मध्ये प्रोडक्शन येईल तिथे एकेरीला कन्वर्ट केलंय दुहेरीमध्ये आणि 2 धावा. इथे काय घडलंय, नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन जावे लागेल. ते सत्यवान द बाड. कमालीचा हा खेळ पाहायला मिळालाय. संध्याकाळचं सत्र, प्रत्येकाच्या मनाला हुरहुरी लावणारी स्पर्धा. आई जननी माता चषक पाहायला मिळालाय. आपल्या गावाच्या नावाने, आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने अमर शेलार आणि त्यांची टीम या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. चर्चा रंगली आहे. आता मात्र न्यू बॅड प्रवीण यांनी 3 बॉल फेस केले आणि 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी बनवल्यात. संघाच्या सांघिक धावसंख्याही 3 आहे. विकास उभे आलेत, मात्र प्रवीण फलंदाजीच्या स्ट्राईक एंडवर. हो, यावेळी अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय खाऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मोठा चेस आहे तिथे, चेस केलाय आणि धावा मात्र मिळाल्या त्या 2. वेल रनिंग बिटवीन द विकेट, बोथ बॅटर्स. व्हेरी वेल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तुम्हाला करावं लागतं. आणि त्याचबरोबर पहा, या मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवरांची मांदियाळी उपस्थित राहिली आहे. सन्माननीय नितीनदादा शेलार. शेलार हे नाव आल्यानंतर मात्र आम्हाला नेहमीच शेलार मामांची आठवण होते. मात्र चर्चा होईल. हो, याही वेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील, धडक मारतील. एकच धाव घेतली आहे आणि एका धावेवरती ब्रेक दिलाय. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती आनंदा शेलार यांचंही आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे.
हाय व्होल्टेज मुकाबले या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कालचा दिवस जो होता ना तो या स्पर्धेतला दुसरा आणि आजचा दिवस आहे तिसरा दिवस. चेहरा ठेवा हसरा. मैदानाच्या आतमध्ये जन्नी माताचा चषकाचा हा पहिला प्रवास आपण पाहतोय जो रात्रीच्या रजनीमध्ये खेळला जातोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अनेकांनी स्पॉन्सरशिप केले, त्यांचे आम्ही आभार मानू. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती अमित धुंदळे धुंदगावचे व्यक्तिमत्व आहे, त्यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. जयेश द बॉल इन ॲक्शन नंबर 2 वरती आपल्याला पाहायला मिळाला. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर्स द मॅच ऑन द वे पाहायला मिळाली आहे. गोलंदाज निघाला जयेश ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा शॉटम चाक केला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्येला गवसणी घातली ती 1 ने. म्हटलं तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन द बोर्ड. डांगरेघर आणि त्यांच्या समवेत टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. जिथे आपण टीमला पाहतोय दिवदेववाडी ही टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायला सज्ज झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जयेश हे नाव फार मोठं नाव आता मात्र बनण्यासाठी सज्ज झालंय. जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. हो यावेळी ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला एक दमदार रुबाबदार सदाबहार क्रॅकिंग चौकार 4 रन्स. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. थँक्यू आमचे डीजे ऑपरेटर यांचं फार सुंदर काम राहिलं आहे या सातत्याने या 3 दिवस. त्यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे. राहुल आहेत त्या ठिकाणी, रोशन येस चर्चा होईल. मात्र यावेळी पहा इनसाइड आउट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्यांनी कॅरी केलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बॅटर प्रवीण. त्याचबरोबर पहा या व्यासपीठावरती नितीनदादा शेलार आणि आनंदा शेलार यांचा या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. मोस्ट वेलकम नितीनदादा आणि आनंददादा शेलार बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने वाघजाई ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आता मात्र जाऊया या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं ना तर PTC लाईव्हच्या माध्यमातून हे ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळालंय. एक मोठं ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळालंय. मात्र आता नवीन फलंदाज येथील नाव आहे करण सुर्वे. इन ॲक्शन मध्ये जयेश यांनी आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 5. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. जयेश आणि महेश ही जोडी, ह्या 2 बंधूंची जोडी नेहमीच पाहायला मिळाली आहे. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. न्यू बॉल आणि इन ॲक्शन मध्ये करणकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धडप मारली आहे. मात्र दरम्यान ही धडप मारत असताना पाहायला मिळाली आहे 1 धाव. वेल रनिंग बिटवीन द विकेट. नाका खालून रन चोरणं या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालंय. आणि अमरदादा यांच्या टीमने जे केलेलं कार्य आहे ना ते ग्रेट आहे. का ग्रेट आहे तर या जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये मी म्हणेन 1 गाव 11 या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कोणी भरवली असेल तर या टीमने त्यांचं कौतुक केलं जाईल. मात्र यावेळी पहा लेट कटचा फटका आहे. पॉइंटला डीपीश बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13. 13 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 1.5 बॉल्स. पहा या मैदानाच्या आतमध्ये अख्खं वाघधरे गाव. अमरदादा काय किमय आहे. असं म्हटलं जातं ना की वाघधरे गाव आणि या वाघधरे गावामध्ये सर्वच बंधू मित्र आज एकत्र आलेत. यांच्यासाठी एक सुट्टा शेर नक्कीच येईल. चर्चा होईल. हो यावेळी मात्र कम्मालीचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. डीप पिच मध्ये कव्हर पॉइंटला. मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे ती 1-1 दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि धाव संख्या बहरली आहे ती 15 या आकड्यावरती. सातत्याने अमरदादा याने सांगितले अरे हो मैत्री मी अटळ ठेवतो. अमरदादा हा खास तुमच्यासाठी आहे.
मैत्री मी अटळ ठेवतो, शत्रूलाही जवळ ठेवतो, डाव पेच मला कधी जमलेच नाही, मार्ग मी सरळ ठेवतो. आणि जो मार्ग सरळ ठेवतो ना तो यशस्वी होतो, हे खरं आहे. आणि हेच पाहायला मिळालंय आज. यश आज त्यांच्या या स्पर्धेला मिळालाय. का मिळू नये. द ग्रेट नॉक या स्पर्धेचा पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या पाठीमागे धाव फलकावरती धाव संख्या 15 लगावली गेली आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. एक महत्वाची लढत या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. चर्चा राहिली आहे या स्पर्धेची. आता मात्र आकाश हे नाव आलेलं आहे. द आयकॉनिक प्लेयर ऑन द ग्राउंड. या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातात. नेहमीच एक वेगळं घर करून जाणारा हा खेळाडू प्राधान्य दिलाय. त्याचबरोबर प्रेम गायकवाड जावली मधील एक उत्कृष्ट असे कमिटी मेंबर आहेत. त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मात्र पहिल्याच बॉलवरती शॉट पुल केलाय. पुल सक्सेसफुल होईल का. क्षेत्ररक्षक आलाय त्याच्या खाली. मात्र काय घडलंय. चुकी झाली आहे. धावसंख्येला भर मिळाली. ती 1 ने डिक्लेअर झोन मध्ये जाणार ही 1 धाव पाहायला मिळाली आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण क्षेत्ररक्षकांना पाहतोय. पीटीसीच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला क्षणचित्र टिपली जात आहेत. आकाश हे नाव मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. आकाश टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालाय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. मात्र फलंदाज विकासही कमी नाहीये. तो मात्र इथून पुढे या रणगतीला थोडंसं आपण विचार केला ना तर थोडंसं ओव्हरकास्ट जर पाहायला मिळालं तर संध्याकाळचं सत्र आहे. ड्यू पडतं आणि त्याच्या दरम्यान मात्र स्कोरही होत नाहीये. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. ही एक बाब आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो यावेळी उडवला. लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेला आणि या पठ्याने सांगितलंय अरे तालीमे दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर. चेंडू सरळ सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. कमालीचा फटका पाहायला मिळाला. 22 धावा या धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर आणि 2 बॉलचा खेळ संपलाय. आकाश यांच्यावरती चढवलेला प्रहार हा पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. अनदर विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट्स टॉप एज बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन मध्ये ही धावसंख्या अंकित केली गेली आहे. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. डांगरेघर ही टीम मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे. धावांचा उच्चांक गाठावा लागेल. धावांसाठी लढावं लागेल आणि या धावांचा पाठलागही करावा लागेल. गोलंदाज आकाश जुनघरे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये ऍक्शन मोड मध्ये आहेत. करण द बॅडा करण सुर्वे. हो यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. कॉलिंग आलंय व्हाईट बॉलचं. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 24 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम डांगरेघर या टीमला संघर्ष करावा लागेल. हो यावेळी इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे इथे. चुकी झाली आहे. याने सांगितलंय अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी माघार घेणार नाहीये. तो माघार घेत नाहीये. फटका जबरदस्त टोलवलाय. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. धावा मिळाल्या त्या 4. आला तो चौकार. कम्मालीचा फटका खेळलाय करण सुर्वे इन ऍक्शन मध्ये. कम्मालीची बॅटिंग राहिली आहे. हो यावेळी पहा शरीराचे वेध घेणारा बॉल. बॉडी लाईन गोलंदाजी आणि इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली आहे. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाले. जिथे चर्चा केली आहे ना धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे 29. आफ्टर द 2.5 बॉल्स विल बी डिलिव्हर. म्हणजे 2.5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 29 धावसंख्या ही धावफलकावरती लगावण्यामध्ये यश हे मिळालेलं आहे. विकास इन ऍक्शन मध्ये आलेत अगेन्स्ट द आकाश. आकाशचं थोडंसं षटक आहे ते महागडं ठरलंय. 13 धावा त्याने खर्ची केल्यात. हो याही वेळी पहा जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे सिपकव मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. मात्र पाठ मोहरा करत असताना चेंडूने घेतली आहे भरारी. बॉल आहे भारी. त्याच्यावरती केलाय वार. चेंडू सीमा पार. मिळतील. धावा 4. 4 चौकार. 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 4 च
आणि पहा मैदानाच्या आतमध्ये अंपायर कॉल येत आहे. रुपेश सावंत सरांनी सांगितलंय की हा बॉल आहे तो नो बॉल आहे. फ्री हिटची संधी मेजवानी. पहा म्हणूनच म्हटलं आता ना की उघडा डोळे पहा नीट येणारा बॉल. फ्री हिट. हो 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 यावेळी उडवला. आग का गोला. अरे उछल कर बोला. हा आहे तो षटकाराचा टोला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा बोलबाला. कमालीची बॅटिंग. फाबुलस इनिंग. या मॅच मध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं ना तर करण आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग केली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रजनीमध्ये या स्पर्धेचा हा उत्साह पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 overs will be completed and score was 40 runs. After the 3 wickets will be lost. करण सुर्वे यांनी मात्र यांना आता ड्रोनला सलामी दिली जाते. पहा त्यांना मात्र इथे पाहिलं जाईल. टीव्ही स्क्रीन वरती या नजरा वळवल्या जातील. पहा करण सुर्वे द नेम ऑफ द टीम. डांगरेघरचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये ड्रोन व्ह्यूने आता मात्र त्याच्यावरती प्रक्षेपण केलं जाईल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि आमचे सुयश ग्राफिक्सच्या माध्यमातून चर्चा रंगवली गेली आहे. पहा टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळाला तो लाजवाब असा खेळाडू आहे करण सुर्वे. मैदानाच्या आतमध्ये पहा शरीराची देहबोली पाहिली ना तर सडपाथळ बांधाय. विजय आलेत. विजय धडावडे. हो यावेळी बॅटची एज बिहाइंड द विकेट. कॅरी करत असताना ड्रॉप झालाय तो झेल. एक मिळाली संधी. संधीचं सोनं करावं लागेल. विजय जुनघरे एक जबरदस्त असा खेळाडू. असं म्हटलं जातं ना की या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट आणणारा खेळाडू पाहायला मिळाला. हो यावेळी उडवला. लॉफ्ट केलाय. मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वे जणू सांगतो आहे अरे अधून मधून व्हायचं थोडस क्रूर. अरे अधून मधून व्हायचं थोडस क्रूर आणि जळणाऱ्यांचा काढायचा दूर. त्याने काढलाय दूर. बॉल पाठवलाय फार फार दूर. ठोकलाय ना तो षटकार आहे. षटकाराने धावसंख्येला बहर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 47 या आकड्यावरती. 47 धावा. पहा जी टीम सुरुवातीच्या वेळेला स्ट्रगल करत होती ती मात्र आता टॉप गिअर वर आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. वी झोन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ओ इथे टांगा पलटी घोडे फरार. चेंडू सरळ सीमारेषे पार. आला ना तो नशिबाचा हा दमदार चौकार. यस काही खेळाडूंमध्ये चर्चा आहे की थोडस एक्स्ट्रा फॅट तुमच्या शरीरावरती असल्यानंतर जो बॉल अडवणं गरजेचं होतं वाकणं गरजेचं होतं तिथे तुम्ही ते वाकले नाहीत आणि धावसंख्येला बहर मिळाली आहे. धावसंख्या 51 धावा. विजय जुनघरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हा गोलंदाज कमी नाहीये. हो यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वी झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा. 4 आला तो चौकार. चला आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉल दिलाय. जे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्यांनी थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. समीप थांबू नका. जवळ थांबू नका. अन्यथा एखादा निर्णय वादास्पद होऊ शकतो. आणि ओ यावेळी स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्लासिकल फटका. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय ना तो आणखी एक दर्जेदार बहादार धूमधडाका देणारा षटकार. 6 धावेने धावसंख्येला बहर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 61 धावा. या मैदानाच्या आतमध्ये विजय जुनघरे यांनी धावा दिल्या त्या 21. शेवटचा बॉल. हो याही वेळी उडवलाय आणि सांगितलंय अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचा तोरण. कॉन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक लगातारचे षटकार. या षटकाराने मात्र 4 ओव्हरच्या पाठीमागे धावसंख्या जी बनली आहे ना
ती 67. आता मात्र उत्तरार्धात मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 68. मात्र आम्ही पुढील होणाऱ्या मॅच कडे जाऊ आणि या पुढील होणाऱ्या मॅच साठी आमच्या कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करू किरणजी धनावडे यांना आम्ही हा कॉल देतोय. या आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉस साठी आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या टॉसची भूमिका आपल्या समोर येईल. ओव्हर टू किरण सर. धन्यवाद सर. आपला सुमधुर आवाज आज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्या वाणीतून आपण प्रेक्षकांना जे प्रभावित करताय ते अत्यंत सुंदर. नक्कीच त्या ठिकाणी आपलं प्रवचन आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. आमचं सौभाग्य आहे. तर प्रथम सेमीफायनलचा हा मेगा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असणार आहे सर शैलेश सर. टॉस नसणार आहे. यामध्ये जे विन टीम होणार आहे ती येस विनोद सर. किरण सर आपल्या या ठिकाणी नक्कीच आम्ही कौतुक करू. आपण सांगितलंय मात्र पहा पूर्वार्धामधला खेळ संपलाय. उत्तरार्धात मध्ये आपण जातोय. फर्स्ट इनिंग विल बी कंप्लीटेड. सेकंड इनिंग विल बी स्टार्ट. 24 बॉल्स अँड 68 रन्स हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये टीम दीव वाडी या टीमकडे मात्र आता नजरा वळवल्या गेल्यात. आघाडीला येणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे प्रफुल्ल आणि आकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडे नजरा वळवल्या गेल्यात. माना फिरवल्या गेल्यात. चर्चा रंगवली गेली आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहा अमरदादा यांच्याकडे नजरा वळवल्यात. संपूर्ण वाघजाई ग्रामस्थांकडे नजरा वळवल्या. त्यांनी सांगितलंय जीवाला जीव देणाऱ्या मित्राकडून आज इथे खरीखुरी परीक्षा करून घेणं आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरीने ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मात्र खऱ्याखुऱ्या मूल्यमापन करायचं आहे आणि मनाच्या सखोल गाभाऱ्यामधून येणारा एक प्रश्न उभा राहील की कोण होईल या जन्नी माता चषकाचा अंतिम विजेता. त्याची मात्र ही तयारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर त्याच दरम्यान माननीय श्री रविदादा यांचं आगमन झालेलं आहे. उपाध्यक्ष मैत्री ग्रुप जावळी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. रविदादा दळवी यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय रविदादा दळवी, मोस्ट वेलकम रविदादा. या स्पर्धेच्या दरम्यान संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. मैत्री ग्रुप सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे. मात्र यावेळी पहिल्याच बॉल वरती आकाश या ठिकाणी प्रफुल्ल आहेत. आकाश जुनगरे यांनी मात्र हा पहिल्याच बॉल वरती वीरेंद्र सेहवाग नाही तर क्रिस गेल स्टाईल मध्ये ठोकलाय ना. तो षटकार आहे. 6 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश आलंय. कम्मालीची बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती स्वागत करेंगे स्वागत केलंय षटकाराने. आदर्श सुर्वे यांच्यावरती चढवलेला हा खरा खुरा आता खणखणीत षटकार आहे. या षटकाराची चर्चा रंगली जाईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आकाश. हो अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॅकलिफ्ट मारतोय. एकेरी धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. इथे चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. 7 रन्स ऑन द बोर्ड. 68 द टार्गेट. अचीव करायचा आहे. प्रयत्न करावे लागतील. पहा मैदानाच्या आतमध्ये आहे ना, एकाने सशासारखं जोडलं तर दुसऱ्याने कासवासारखं पळून चालणार नाही. दोघांनाही घोड्याच्या रेसने पळावं लागेल. जो जास्त दम लावेल ना, तो जास्त वेगाने जाईल ना, तोच विजय मिळवणार आहे. जिथे आता मात्र चर्चा राहिली आहे 22 बॉल आणि 61चं समीकरण आलेलं आहे. बॉल कमी आहेत, धावा जास्त आहेत. मोठा प्रहार करावा लागेल. चर्चा रंगली आहे. आकाश जुनघरे द बिगेस्ट नेम. अनदर बिग हिट.
डी पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने या पठ्याने सांगितलंय, अरे विरासत से तय नहीं होते, किस्मत के फैसले यह उड़ान बताएगी कि आसमान किसका है। कम्मालीचा फटका, बॉल ठोकलाय ना तो षटकार आहे। बिगेस्ट 6 ऑन दिस टूर्नामेंट। आकाश झुनघरे या खेळाडूला आता मात्र अंडरलाईन करा, या खेळाडूकडे नजरा वळवा। येणाऱ्या जावली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची चर्चा होईल, चर्चा होईल, प्रत्येक खेळाडूची चर्चा होईल। काय घडेल काय बिघडेल चर्चा होईल। मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट बॉल आदर्श 13 धावा धावफलकावरती आल्यात। आकाश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला, द ग्रेटेस्ट बॅट्समन। हो हो, यावेळी बॅकफूट वरती गेला, पंच केला, स्वीपर कव्हर रिझन मध्ये, चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सरळ सीमा रेषे पार, आला तो चौकार। पहा इथे आता मात्र टेन्शन वाली मात्र आहे। संपूर्ण वाघजाई ग्रामस्थांच्या मतीने चर्चा केली जाते, म्हणूनच म्हटलं आता ना की चौकट मोडून बघेन म्हणतो, अरे चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो, प्रश्न एक कातील। हो हो, यावेळी ऑन साइडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स, इमारेचे पार, आणखी एक दर्जेदार बहारदार रुबाबदार चौकार, 4 रन्स। या 4 धावेने धावसंख्येला वेग आलाय। पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो, थोडेसे पद्धतीने त्याचा उपयोग केला, फ्लिक केला, जो थोडासा खोलवर पद्धतीचा फुलटॉस बॉल कॅरी केला आणि खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका ठोकलाय आणि आल्यानं त्या 4 धावा। कम्मालीची बॅटिंग केली आहे मित्रांनो। आकाश झुनघरे यांची जर बॅटिंग आवडली असेल ना तर या पठ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। व्हॉट बॅटिंग, फॅब्युलस बॅटिंग। आकाश झुनघरे हे नाव, या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये। यस प्रेम दादा यांचंही आगमन या व्यासपीठावरती झालंय। हो यावेळी फ्लिक केला, बैठक मारली आहे, डी पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लगातारचा दुसरा चौकार या पठ्याने मैदानाच्या आतमध्ये, तिसरा लगातारचा तिसरा चौकार लगावलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एकच वादळ आकाश झुनघरे नावाचं आलंय। कम्मालीची बॅटिंग, कम्मालीची बॅटिंग। आदर्श सुर्वे यांच्यावरती चढवलेले प्रहार मनामध्ये घर करून गेलाय हा फलंदाज। पहिल्या ओव्हरमध्ये मॅच मधली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती, म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे आहेत 14.33च्या रणगतीने धाव संख्या आली आहे ती 43च्या घरामध्ये। चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम, चला थोडंसं स्पीडअप घ्या। गुलाबी थंडी मी म्हणणार नाहीये, मात्र सूर्याची किरण, सूर्याने डोंगराआड छावणी टाकली, पक्ष्यांनी किलबिलाट करत घराकडचा मार्गक्रमण केला, मात्र क्रिकेटचं हे वेड आहे ना ते आम्हाला सातत्याने लाभलंय। आणि पहा या मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटचं वेड आहे जिथे प्रत्येक खेळाडू अहोरात्र मेहनत करतोय। आता सध्या आहे ती प्रफुल्ल आल्यात आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक उत्कृष्ट समालोचक म्हणून नेहमीच घर करून गेलाय, ज्या खेळाडूने नेहमीच चांगलं कार्य केलंय आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आम्ही पाहतो ते विनोदजी धनावडे। इन ऍक्शन मध्ये एक समालोचक म्हणून तर चांगलेच आहेत, मात्र गोलंदाज किती भारदार आहेत हे पाहावं लागेल। पहिला बॉल राऊंड विकेटने प्रफुल्ल साडे। ओ हो, पहिलाच बॉल फुल टॉस, त्याच्यावरती नोचा प्रहार, कॉलिंग आलंय मैदानाच्या आतमध्ये। दुष्काळात 13वा महिना, नो +1 विनोद धनावडे यांच्याकडून अपेक्षा नव्हती आणि धावसंख्येला बहर मिळाली आहे। येणारा बॉल फ्री हिट आहे, मेजवानी आहे, संधी मिळाली आहे। आता मात्र अमरदादा इथे संध्याकाळचं सत्र आहे, रविवारचा दिवस आहे, फ्री हिटची संधी आहे, मेजवानी आहे। आता हा फलंदाज व्हेज खाणार की नॉन व्हेज खाणार, चौकार ठोकणार का षटकार ठोकणार का डॉट येणार? हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे कॅच करण्याचा प्रयत्न, एकेरी धाव घेतले, तदनंतर मात्र थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क पाहायला मिळाली होती। आकाश विकेट, आकाशचा विकेट मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं आहे। धावसंख्या लगावली गेली आहे 29।
29 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चा खेळ संपलाय. येणारे 17 बॉल चर्चा होईल. 39 17-39 ची मॅच आहे. ओ हो, आणखी एक प्रहार. चेंडू चालला डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. कर्रारा कडक कडकडीत षटकार. 6 धावा. यस, त्याचबरोबर पहा स्वॅग से करेंगे स्वागत केलंय. आणि त्याचबरोबर यश दळवी आणि अमोल शांताराम शेलार यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आता घेऊन जातो या क्रिकेटच्या रंगमंचावरती. येणारे बॉल आता 16 आहेत. बनवायचे आहेत त्या फक्त 33. मॅच मध्ये आता आपल्या टप्प्यात आली आहे हे सांगत असताना हे दोन खेळाडू ओहो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का? झडप मारले, वेगाने आलाय. काय घडतंय? ओहो, कॅच कॅरी केलाय. पहिला ब्रेक थ्रू प्रफुल. बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर ओम या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. ओम या नावामध्ये बरीच ताकद आहे. हृदयाला थोडासा जोर येतो आणि आयुष्य वाढतं. ओम ह्या नावाचा सातत्याने उल्लेख केला ना तर आयुष्य वाढतं. आणि त्याच नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, यावेळी पहा बॅटचा इनर एज तदनंतर मात्र थांबवलाय. चला, इथे काही मान्यवर आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी शुभ सत्कार करतोय. सन्माननीय नितीनदादा शेलार यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल तो शुभ सन्मान. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा केला जाईल तो शुभ सन्मान. आणि त्यांच्या समेत असतील ते आमचे आनंदा शेलार. याही दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आयोजन कमिटीच्या वतीने आपला केला जाईल तो शुभ सन्मान. थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. 36 धावा धावफलकावरती आहेत. आणि आनंददादा आणि नितीनदादा हे मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्यांनाही प्रश्न पडलाय की गोलंदाजाच्या आणि फलंदाजाच्या दरम्यान नातं काय. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. 36 चा आकडा हा पाहायला मिळाला. अनेक वेळा पाहायला मिळतो. 36 चा आकडा पाहिला ना आनंददादा तर सासू सुनेचा आकडा पाहायला मिळतो. 36 चा आकडा, नवरा नवरीचा आकडा. खऱ्या अर्थाने 36 गुण जुळणं गरजेचं आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं नातं काय? अरे नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. तू खट्याळ तर मी लबाड आहे. हा खट्याळ आणि लबाडीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगवला जातोय. जिथे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 32 धावांचं कॅल्क्युलेशन इथून पुढे केलं जाणार आहे. 12 बॉल 32 हे धावसंख्येचं समीकरण आहे. धावसंख्या आतापर्यंत लगावली गेली आहे ती 36. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट समालोचक लव जाधव यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम लव जाधव यांना आपण आमंत्रित करूया. या लव जाधव कॉम्बॉक्समध्ये आपल्याही वाणीमधून या स्पर्धेची लयलूट केली जाईल. मोस्ट वेलकम. आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. एक महत्वाची लढत. 12 बॉल 32 ची गरज आहे. चर्चा रंगली गेली आहे. 12 बॉल्स आणि 32 स्ट्राईक वरती आहे आकाश जुनघरे. महत्वाचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप केलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅरी केलाय का जेल? हो, इथे चूक झाली आहे. असं म्हटलं जातं ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. अरे घोड चूक झाली आहे. या घोड चुकीला देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट आहे, नवीन समुद्र आहे. भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी झगडायचंय, नावासाठी लढायचंय. मैदानाच्या आतमध्ये संधी मिळाली आहे. विकेट कोणाचा सोडलाय तर आकाश जुनघरे यांचा. ओम आता मात्र इनर ऍक्शन मध्ये येतील. ओहो, लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. ओहो, इथे आणखी एक लाजवाब ग्लोरियस फॅबुलस फॅन्टास्टिक लोअर फुल टॉस वरती टोलवलेला हा षटकार मिळाल्या ना त्या 6 धावा. ओमही कमी नाहीये.
ओमनेही मोठा स्वर घेतलाय. आता चर्चा रंगली गेली आहे. चर्चा होणार आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 बॉल आणि 25 ची गरज आहे. टीम नजरा वळवल्या गेलेत. देव वाडी या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. द ग्रेट नॉक इन ॲक्शन मध्ये अगेन्स्ट द बॉलर करण सुर्वे. 6 बॉल लगावल्यात ओमने. पुढचा बॉल करण ओव्हर द विकेटने निघालेत. खोलवरचा बॉल आहे इथे. हो इथे कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. अडवलाय, ब्रेक लावलाय, पायामध्ये बेड्या ठोकल्यात. चर्चा राहिली आहे. पहा चर्चा होतीये. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि बनवायचे आहेत 25. आकाशला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. मस्ट नीडेड इन आकाश. चर्चा होईल. त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेशदादा भिल्लारे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. मोस्ट वेलकम. हो इथे चर्चा केली आहे. पहा इथे 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्येला 2 धावेने भर पडली आहे. आता मात्र गणेशदादा भिल्लारे आमचे ॲडव्होकेट आलेत. आणि गणेशदादा आपण आल्यानंतर मात्र एवढंच म्हणेन, पद का मत कीजिए गुरूर, पद का मत कीजिए गुरूर. यहाँ जज के मुकदमे भी वकील लढते हैं. आणि आमचे वकील दादा आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि ते मुकाबलाही लढवणार आहेत. कम्मालीचं व्यक्तिमत्व गणेशदादा भिल्लारे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळालेत. हो यावेळी मात्र ब्रेक दिला. बॅटची एज आहे का हा प्रश्न विचारला, मात्र यश मिळालं नाहीये. पंचांनी दात फेटाळली आहे. थोडस एक्स्ट्रा प्रेशर बिल्टअप करण्याचा प्रयत्न राहिलाय. गणेश दादा आपण या व्यासपीठावरती आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आयोजकांच्या वतीने आणि या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आम्ही आपले स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या रंगमंचावरती, जिथे येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 23. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, चर्चा रंगली आहे. पुढचा बॉल 7-23 ची मॅच. हो यावेळी मात्र लॉफ्ट केला. एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे, अंडर नीड येईल का. ओ इथे मोये झालाय फलंदाज ओम. बॅक टू द पवेलियन. लॉंग मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर, अंतिमचं ओव्हर, लास्ट ओव्हर इन दिस इनिंग. शेवटचं षटक, निर्णायक षटक डेथ ओव्हर म्हणून ओळखलं जाईल. आता मात्र या मॅचची समाप्ती. एका बाजूला टीम आहे डांगरेघर, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे दिवदिवे वाडी. या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय घडेल या मॅच कडे. आकाश जुनघरे द डेंजरस मॅन इन ॲक्शन मध्ये चर्चा होते आकाश या नावाची. का करू नये. आतापर्यंत त्याने 7 बॉल फेस केलेत, 26 धावा बनवल्यात. या मॅच मधला सितारा, या मॅचचा तारा, या मॅचचा तारणहारा जर कोण असेल ना तर तो आकाश. ही मॅच आपल्या गावासाठी घेऊन जायचं असेल ना, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे आणि हाच क्रिकेटचा थरार. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड वरती विजयने इम्प्रेस केलाय. स्वतःचा विकेट. मित्रांनो क्रिकेट मोठं झालंय आणि इथे धावा अंकित झाल्यात त्या 2, म्हणजे येणारे बॉल. यस थ्रो गोलंदाज हा पाहायला मिळालाय. म्हणजे कहाणी में ट्विस्ट, चाय में शक्कर. आता असं म्हटलं जाईल धावा अंकित केल्या जातील त्या 7. काय होतं, काय घडलंय. चुकी घडलीये. मैदानाच्या आतमध्ये रनआउटही झाल्यात फलंदाज. एका बॉल वरती काय काय घडू शकतं. यस 6 धावा. यस करेक्शन केलंय. पेनल्टीच्या 4. नो बॉलची 1.
पळून काढलेली 1 अशा 6 धावा आपण अंकित केल्यात. समीकरण बदललं जाईल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या आहेत 17. 6 balls and 17 runs. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आज मात्र वाघजाई ग्रामस्थांच्या वतीने एवढंच म्हटलं जाईल, अरे आयुष्य आहे ना ते मगरी सारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची ना तेव्हाच हालचाल करायची. आता हालचाल करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला आता आपल्या बॅट मधली पॉवर दाखवावी लागेल. आकाश हे नाव आहे. गोलंदाज येतील इन ऍक्शन मध्ये. शुभम कडे नजरा वळवल्या गेल्यात. डेथ ओव्हर मध्ये काय घडलंय मॅच मध्ये. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 17. 6-17 ची मॅच. गोलंदाज निघाला शुभम. चला थोडस स्पीडअप घ्या टीम. चला स्पीडअप घ्या. ओव्हर द विकेटने द बॉलर येईल. फ्री हिटचा बॉल आहे. संधी आहे. पंचांचा हेलिकॉप्टर फिरला. खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ ब्लॉक होल्ड बॉल. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक दिलाय. वाजणाऱ्या टाळ्या बरंच काही सांगून जात आहे. या मॅचची ही दाहकता, या मॅचची ही लढाई. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 17. कमालीचा यॉर्कर बुंदा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. शुभम द बॉल. कमालीचा बॉल. येणारे 5 बॉल 17 ची गरज आहे. आकाश हे नाव आलंय. 51 धावा तर धावफलकावरती लगावल्यात. शुभम निघाल्यात जे वेगवान गोलंदाज आहेत. भन्नाट वेग आहे त्यांच्याकडे. ते आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात. ओव्हर द विकेटने 5-17 ची मॅच. हो हो यावेळी फटका फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल. ओ ओ ओ इथे काय घडलंय. इथे चुकी झाली आहे. विनोद धनावडे. आता मात्र एवढंच म्हणेन, कसा धरू मी नेम तुझ्यावर. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचं, आता कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना झाली आहे चुकी. मैदानाच्या आतमध्ये आकाश जुनघरेचा विकेट सोडला. येणारे बॉल 4 आहेत. बनवायचे आहेत 17. 4-17 ची मॅच. हो हो यावेळी उडवलाय आणि सांगितलंय, अरे पाय ठेवीन जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हा आता कवेत अंबर घेतलाय आणि ठोकलाय ना तो षटकार आहे. मॅच आता बदलली आहे. 3 बॉल 11 ची गरज. आकाश जुनघरे. मित्रांनो मॅच कोणीही जिंको, मात्र आकाश जुनघरेने प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. जर मनं जिंकले असतील ना तर आकाश जुनघरेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉट बॉलिंग आणि कम्मालीची बॅटिंग ही केली आहे. कम्मालीची बॅटिंग. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. बनवायचे आहेत 11. 3 balls 11 runs. हो यावेळी मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आलाय. आता चर्चाला उधाण आलंय. येणारे 2 बॉल बनवायचे आहेत 11. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. अमरदादा कंपल्सरी चेस. यस आमच्या ग्रामस्थांनी सांगितले 2 बॉल आणि 11 ची गरज. म्हणूनच म्हटलं तर ना दादा, प्यास लगी है गजब की. अरे प्यास लगी है गजब की, पानी में जहर था. अरे पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. ये अजब कश्मकश है. यहाँ 2 गेंदों पे 11 की जरूरत है. मैदानाच्या आतमध्ये आकाश जुनघरे या नावाची चर्चा रंगवली गेली आहे. 2 बॉल 2 षटकारांची गरज आहे. नितांत गरज आहे. शुभम निघाला. हो यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. काय घडलंय. दुष्काळात 13वा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. बनवायचे आहेत 10. मॅच दोन्ही टीम कडे झुकली गेली आहे. दोन्ही टीम झुकली गेली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असा दाखवा ना, जिंकता आलं नाही तरी आपली छाप सोडता आली पाहिजे. इथे छाप कोण कशी सोडेल हेही पाहावं लागेल. येणारे 2 बॉल 10 ची गरज.
हो यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्राईक एंड वरती थ्रो आहे आणि थ्रो ओ ओ इथे काय घडलंय? पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पंचांचा कॉल काय येतोय? ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय. यस थर्ड अंपायर कडे कॉल दिलाय. चला इथे दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल. चकोराचं काम केलं जाईल. जविया मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 बॉल जरी असले तरी आता किती धावा आल्यात या बॉलच्या पाठीमागे. आमचे थर्ड अंपायर धनंजय कोळी इन ऍक्शन मध्ये येतील. दुसरी रन कंप्लीट झाले की नाही हे पाहणं गरजेचं आहे. नॉट आउट हा कॉल आलाय. नॉट आउट म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहे 1. बनवायचे आहेत 8. 1-8 ची मॅच मधली हवा निघाली. 1-8 मॅच जी दोन्ही बाजूला होती ना ती आता एका बाजूने जाताना पाहायला मिळाली आहे. 1 बॉल आणि 8 ची गरज आहे. पराभवाचा आणि विजयाचं अंतर कमी करण्याचा आता मात्र मानस असेल. आकाश 12 बॉल 34 ची नॉक. इथे प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर गोलंदाजही फील करतोय. द फील या मॅचचा आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एखादा नो या मॅचची दुर्दशा करू शकतो. एखादा चक्क गोलंदाज या अगोदरही पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये शुभम पुन्हा निघाल्यात. हो यावेळी मात्र आकाश जुनगरे यांनी शेवटच्या बॉलवरती जरी षटका ठोकला असला तरी मात्र इथे टीम डांगरेघर या टीमने विजयाचा कळस आणि त्या कळसाला गवसणी घातली आहे. विजयी संघाचं करूया ते अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाला देऊया त्या शुभेच्छा. वेल डन. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच रोशन. तत्पूर्वी मात्र आम्ही या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देतोय. तो प्लेयर आहे करण सुर्वे. या खेळाडूला दिला जाईल प्लेयर ऑफ द मॅच. करणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड करण. आणि आकाश आपलाही खेळ फार सुंदर होता. हार्ड लक बॅड लक मी म्हणेन. आपल्या खेळाने मात्र आम्हाला प्रभावित केलं आणि हा खेळ नेहमी लक्षात राहील. थँक्यू सो मच. या एक मॅच मध्ये मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी या ग्रामस्थांनी दिली. त्यांचा मी आभार मानतो. आणि या